नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कुटे आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे आपल्याला थंबनेलद्वारे कळालेच असेल, की आज आपण पाहणार आहोत की आपल्या नावावरती किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत, किती सिम कार्ड चालू आहेत, हे आपण आपल्या मोबाईलद्वारे एका क्लिकवर कसं पाहू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा फायदा असा होतो की बराच वेळेस असे होते की आपल्याला तो नंबर माहीत नाहीये की आपल्या नावावरती आहे, पण तो नंबर चालू असतो आणि ते तसं जर काही झालं तर ते खूप गैरप्रकार त्याच्या संदर्भात होऊ शकतात. तर तेच चेक करण्यासाठी हे आपण आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर इथे आपण पाहू शकता, सर्वप्रथम आपल्याला इथे Google ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन केल्यानंतर इथे आपल्याला असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपल्याला सर्च बारमध्ये क्लिक करून इथे आपण पाहू शकता, इथे आपल्याला टाईप करायचं आहे की sanchar.gov.in याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईन. तिथून पण तुम्ही डायरेक्ट या पेजवर इथे येऊ शकता. इथे हे टाईप केल्यानंतर इथे असं सर्च बटनावर आपण क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं वेट करावं लागेल. नंतर असं पेज इथे आपल्याला ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपण पाहू शकतो. थोडं स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे आपल्याला असे बरेच ऑप्शन इथे ओपन झालेले दिसतील. तर इथे आपल्याला तिसरं ऑप्शन आहे की नाऊ मोबाईल कनेक्शन इन युअर नेम, म्हणजे तुमच्या नावावरती किती मोबाईल कनेक्शन, मोबाईल कार्ड, सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत हे आपण इथे चेक करायचं आहे. तिथे आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. इथे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. आपण थोडं खाली स्क्रोल डाउन करूया. स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसत असेल की 10 डिजिट मोबाईल नंबर. इथे आपल्याला जो आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर आहे, सध्या तुम्ही जो वापरत आहात, जो की तुमच्या नावावरती आहे, तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. इथे मी मोबाईल नंबर टाइप करत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला दुसरं ऑप्शन आहे की एंटर कॅप्चा. वरी जो आपल्याला इमेजमध्ये जो कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा इथे जसा जसा टाकून घ्यायचा आहे. इथे खाली कॅप्चा टाकल्यानंतर व्हॅलिडेट कॅप्चा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण व्हॅलिडेट कॅप्चा या ऑप्शनवर क्लिक करा, तर इथे आपल्याला असं इंटरफेस ओपन झालेलं दिसेल की इथं ऑप्शन आहे सक्सेस आणि खाली ओ-टी-पी सेंड. इथे आपण ओकेवर क्लिक करूया. जसं आपण मोबाईल नंबर व कॅप्चा टाकलेला आहे की आपल्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी इथे आलेला आहे. इथे आपण पाहू शकता ओ-टी-पी आलेला आहे. तर तोच ओ-टी-पी इथे आपल्याला खाली ओ-टी-पी या ऑप्शनमध्ये इथे टाकून घ्यायचा आहे. इथे ओ-टी-पी मी टाकून घेत आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर खाली लॉग इन या ऑप्शनवर आपण इथे क्लिक करूया. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला थोडा वेट करावा लागेल व नंतर इथे आपल्याला असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपण पाहू शकता की आपल्या मोबाईल नंबरची सर्व इथे लिस्ट आलेली आहे. इथे पाहू शकता की माझ्या नावावरती फक्त एकच सिम कार्ड आहे, त्यामुळे इथे एकच सिम कार्ड दाखवत आहे. तुमच्या नावावरती जेवढे सिम कार्ड असतील त्याची इथं लिस्ट येईल. इथे आपण क्लिक याच्यावरती केलं तर इथे आपल्याला त्याचा रिपोर्ट देखील करता येतो की नॉट माय नंबर, नॉट रिक्वायर्ड म्हणजे जर हा तुम्ही नंबर वापरत नसाल, तिथे नॉट माय रिकॉर्डवर क्लिक करून खाली रिपोर्टवर क्लिक करून हा नंबर तुम्ही इथे बंद करू शकता. याचा फायदा खूप आहे की जर तुम्हाला माहित नसेल की हा नंबर मी वापरत नाहीये, तरी पण हा माझ्या नावावर आहे. तर या बॉक्सवरती क्लिक करून नॉट माय नंबर यावर क्लिक करून खाली रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा तो नंबर बंद होऊ शकतो. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी हाच आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.